माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज मी तुम्हाला एक मला आवडलेली गोष्ट अभिवाचनातनं सांगत आहे. चला तर ऐकूया. खिशात किती आहे हे महत्वाचं नाही बरं का. काय खिशात किती आहे हे महत्वाचं नाही. आपण खुशीत किती आहोत हे खूप महत्वाचे. आपण खुशीत किती आहोत हे महत्वाचे. या एका वाक्यात संसारातील आणि अध्यात्मातील मोठे सत्य दडलेले. पैसा हा जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. काय पैसा जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, पण तो आनंदाची हमी देतो का हो? सांगा बरं. जगात अनेक श्रीमंत लोक चिंतेने, अस्वस्थतेने आणि एकटेपणाने ग्रासलेले दिसतात. तुम्हाला पण अनुभव असेल. तर दुसरीकडे अल्पसाधन संपत्ती असलेले लोक समाधानी आनंदाने जीवन जगताना दिसतात. याचे कारण काय? याचे कारण म्हणजे आनंद हा बाह्य परिस्थितीत नसून मनाच्या स्थितीत असतो. संतांनी याच गोष्टीवर भर दिला. संत तुकाराम म्हणतात, ठेविले अनंते तैसेशी राहावे, चित्ती असावे द्यावे समाधान. याचा अर्थ काय? परमेश्वराने जशी परिस्थिती दिली त्यात समाधान मानून कर्म करत राहावे, कारण समाधान हेच खरे धन. त्रिवेणी ओवी जागरचे ब्रीद वाक्य तुम्हाला माहीत आहे. आनंद घ्या, आनंद द्या, आनंदी राहा, आपला आनंद आपल्यात. खरा आनंद कसा करायचा, कसा मानायचा हे सर्व आपल्यावरती. आपल्याकडे जे त्यात समाधान हाच खरा आनंद. आनंदाचा कच्चा माल आपण लिहिले आहे की खुशी, समाधान, आनंद देणे आणि सकारात्मक राहणे हे आपल्या स्वतःच्या फॅक्टरीत निर्माण होणारे प्रोडक्ट आहेत. किती सुंदर वाक्य बघा. जसे एखाद्या कारखान्यात चांगला कच्चा माल असेल तर उत्कृष्ट उत्पादन तयार होते, तसेच मनात चांगले विचार, कृतज्ञता, प्रेम, दया, क्षमा, सात्विकता, मनाची श्रीमंती, ईश्वर भक्ती असेल, आनंद, समाधान, प्रसन्नता, सकारात्मकता निर्माण होते. परंतु जर मनात मत्सर, द्वेष, लोभ, अपेक्षा, अहंकार याचा कच्चा माल भरला असेल तर दुःख, असंतोष, अशांती निर्माण होते. म्हणून आनंद बाहेर शोधण्यापेक्षा मनातील विचारांचे व्यवस्थापक करणे अधिक महत्वाचे आहे. आपला आनंद आपल्यात, आवडते ते सवड. छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा आपण आनंद घेऊ शकतो. आपल्या खुशीचे शिल्पकार आपणच. परिस्थिती, पैसा किंवा प्रतिष्ठा आपल्याला काही काळ आनंद देऊ शकतात, परंतु कायमस्वरूपी आनंद देऊ शकत नाही. आपल्या आनंदाची चावी जर दुसऱ्याच्या हातात दिली तर आपले सुखही त्याच्या वर्तनावर अवलंबून राहते. परंतु जेव्हा आपण स्वतःच्या विचारांवर, प्रतिक्रियांवर, दृष्टिकोनावर नियंत्रण ठेवतो तेव्हा आपण स्वतःच आपल्या आनंदाचे शिल्पकार बनतो. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणता, काय म्हणता? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंद बाहेरून मिळणारा नसून अंतकरणातून प्रगट होणार आहे. खऱ्या श्रीमंतीची व्याख्या काय? खरी श्रीमंती म्हणजे मनात समाधान असणे, चेहऱ्यावर हसू असणे, नात्यात प्रेम असणे, संकटात धैर्य असणे आणि परमेश्वरावरील विश्वास असणे. ज्याच्याकडे हे सर्व आहे तोच खरा श्रीमंत. निष्कर्ष काय हो? खिशातील पैसा कधी कमी जास्त होऊ शकतो, पण मनातील समाधान टिकले तर जीवन सुंदर राहते. म्हणूनच आपण सदा सर्व काळ सकारात्मक राहा, आहे त्यात समाधान माना. म्हणून संपत्ती जमवण्याबरोबरच आनंद, प्रेम, कृतज्ञता, सकारात्मक विचार यांचेही साठवण केले पाहिजे. कारण पैसा जीवनाची सोय निर्माण करतो, पण समाधान जीवनाचे सौंदर्य निर्माण करते. समाधान हेच सर्वात मोठे धन, आनंद हीच सर्वात मोठी संपत्ती, सकारात्मक मानसिकता हीच त्या संपत्तीची जननी आहे. त्रिवेणी ओवी जागरचं ब्रीद वाक्य रोज सकाळी उठल्याबरोबर आठवा. काय? आनंद घ्या, आनंद द्या, आपला आनंद आपल्यात. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.